नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार. कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल नसाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत तेच करू शकता. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क शून्य केले आहे. मात्र यंदा कांद्याची लागवडी अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा आवक होत आहे. तर देशांतर्गत मागणी व कांदा निर्यात कमी आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत कांदा निर्यात स्पर्धात्मक होण्यासाठी निर्यात केलेल्या उत्पन्न शुल्क आणि कर माफी योजनेअंतर्गत या ठिकाणी 5% परतावा द्यावा अशी मागणी हॉर्टिकल्चर प्रोड्युसर एक्सपोर्ट असोसिएशनने केंद्राकडे या ठिकाणी केली आहे. एकंदरीत कांद्याच्या देशांतर्गत उपलब्धतेसाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील काही अटी लागू केल्या होत्या. दरम्यानच्या काळात स्पर्धक कांदा उत्पादक देशांनी निर्यात सुरू ठेवली आहे. तर निर्यात शुल्क असल्याने भारतीय कांदा निर्यात कमी झाली होती. आता कांदा निर्यात शुल्क रद्द केले आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत कांद्याचा पुरवठा कमी असल्याने देशांतर्गत कांद्याच्या किमतीत घट दिसून येत आहे. त्याचा परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थकारणावर होत आहे. त्यामुळे निर्यात वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केंद्राने यामध्ये तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी संघटनेने केली आहे. एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर हे होतील फायदे. कांद्याच्या अतिरिक्त उत्पादन असून कर परतावा वाढून मिळाल्यास निर्यात कामकाज सुलभ होईल व देशांतर्गत मागणी संतुलित होईल. घरातील घसरण थांबेल. कांदा निर्यात चालना मिळाल्यानंतर दरात सुधारणा होईल. शेतकऱ्यांना मदत ठरेल. निर्यातीचा टक्का वाढल्यास परकीय चलन वाढेल. तसेच भारतीय निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय स्पर्धकांच्या तुलनेने येणाऱ्या वाहतूक आणि पायाभूत सुविधांसाठी येणाऱ्या खर्चात दिलासा मिळेल. धन्यवाद. लक्ष्मी जेवण. धन्यवाद.